नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता इथे पार्थ ऑफिसमधील एका व्यक्तीशी बोलत असतो आणि त्या व्यक्तीला म्हणत असतो, आता माझा आराम छानपैकी झाला आहे, आपण आता काम सुरू करूया। आजच संध्याकाळी आपण कॉन्फरन्स कॉलवर मीटिंग करूया। आता तेवढ्यातच ती ऑफिसमधील व्यक्ती कोणत्या तरी एका पार्टीबद्दल सांगत असते आणि सोबत आपल्या बायकोला घेऊन यायचं आहे असं देखील ती व्यक्ती सांगत असावी। आता पार्थ इकडून म्हणत असतो, काय संध्याकाळी आपल्या ऑफिसमध्ये पार्टी आहे, म्हणजे आपल्या बायकांना सोबत घेऊन यायचं आहे। हो, मी देखील माझ्या बायकांना सोबत घेऊन येतो। आता बायकांना म्हटल्यानंतर पार्थला थोडं वेगळंच वाटतं आणि म्हणून म्हणतो, सॉरी माझ्या बायकोला घेऊन येतो, एकच आहे ना। आता पार्थ फोन ठेवतो आणि खूपच खुश होतो। आता म्हणतो, चला आता बरेच दिवसांनी मी बाहेर पडणार, तेही पार्टीला आणि तेही काव्यासोबत। आता पार्थ स्वतःशीच बोलत असतो, पण पार्टीला काव्या येतील का? काय येणार नाहीत, आजकाल मांजरीचा मूड चांगला असतो असं म्हणतच असतो। तेवढ्यातच काव्याचा बाथरूम मधून देशमुख असा मोठ्याने ओरडल्याचा आवाज येतो। आता काव्याचं असलं ओरडणं ऐकून पार्थ तर लट करून हलतो आणि तेवढ्यातच काव्या बाथरूम मधून बाहेर येते। चेहऱ्याला फेस पॅक लावलेला असतो। आता हे पाहून पार्थ म्हणतो, अहो हे काय, चेहऱ्याला काय लावले तुम्ही? आता काव्या खूपच चिडलेली असते। आता काव्या म्हणते, अहो माझ्या चेहऱ्याचं राहू दे, आधी तुम्ही काय केलंय ते सांगा बाथरूम मध्ये। आता पार्थ म्हणतो, मी काय केलं आहे? काव्या म्हणते, तुम्हाला आंघोळ करायला खूपच आवडतं ना? त्यावेळेला पार्थ सुद्धा गमतीने म्हणत असतो, हो असं शॉवरला पाठ करून वगैरे आंघोळ करायला मला खूपच आवडतं। आता काव्या खूपच ओरडून बोलत असते। ती म्हणत असते, एवढं डिटेल नकोय मला, तुम्हाला आंघोळ केल्यानंतर एक साधी गोष्ट कळत नाही का हो? बाथरूम मध्ये झालेलं ओलं वायपरने साफ करून कोरडं करायचं असतं। आता पार्थ काहीच बोलत नाही, अडकळत मी ते असं करत असतो। आता काव्या म्हणते, काय मी काय असं काय करताय? आता फेस पॅक धुवायला, चेहरा धुवायला मी बाथरूम मध्ये गेले होते, पाय घसरून पडले असते ना। आता पार्थ काव्या म्हणालेली असते ना, मी सरकन पडले असते, हे ऐकून खूपच हसायला लागतो। आता पार्थ हसत आहे पाहून काव्या म्हणते, काय झालं हसायला? त्याला पार्थ म्हणतो, तुम्ही कशा पडला असतात सरकन? हसत्याला पाहून काव्या म्हणते, माझी खेचताय का? अहो तिथे मी पाय घसरून पडले असते तर काय झालं असतं, किती महागात पडलं असतं ते। नाही देशमुख, आता तुम्ही काही बोलूच नका, आता तुमची बाथरूम मध्ये एंट्री बंदच आहे। आणि हो देशमुख, तुमच्या त्या लाडक्या शॉवरला पत्रा लावून टाकणार आहे। आता पार्थ सुद्धा ओरडूनच म्हणतो, मग मी आंघोळ कुठे करायची? त्यावेळेला काव्या म्हणते, तिकडे चौकात करा। आता पार्थ म्हणतो, अहो काय बोलताय, चौकात आंघोळ करताना सगळे बघतील ना मला। त्यावेळेला काव्या म्हणते, ते काहीही नाही, तुमची बाथरूम मध्ये एंट्री बंद म्हणजे बंद। आता पार्थ म्हणतो, सॉरी, पुढच्या वेळेला मी आंघोळ करीन त्यावेळेला सगळं साफ करून स्वच्छ करून येईन। आता काव्या हात जोडतच धन्यवाद असं म्हणते आणि युद्धाच्या अगोदर शरणागती मान्य केल्याबद्दल खूप खूप थँक्यू। आता काव्या व्हा तिकडे असं म्हणते आणि रुमाल घेऊन चेहऱ्यावरचा फेस पॅक पुसायला सुरू करते। आता इकडे पार्थ स्वतःच्या मनातच म्हणतो, मांजरी, तुमचा चांगला मूड होण्यासाठी मी शरणागती मान्य केली आहे, नाहीतर हा बोका युद्धापासून मागे कधीच हटत नाही। आता काव्या पुसून झाल्यानंतर पार्थकडे पाहते तर पार्थ कोणत्या तरी विचारात मग्न असतो। आता काव्या पटकन हातावर मारते आणि म्हणते, काय कसला विचार चालला आहे? त्यावेळेला पार्थ म्हणतो, ते ऑफिसमध्ये असं अडकळतच बोलत असतो। आता पार्थ खूपच गोष्ट असं फिरवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आता काव्या काही ना ऐकून घेता पार्थच्या हाताला धरते आणि गोल फिरवते। आता पार्थला काही वेगळंच वाटतं। आता हे काय करताय असं म्हणतच पार्थ म्हणतो, ओ म्हणजे तुम्हाला माझ्याबरोबर डान्स करायचा आहे? आता काव्या म्हणते, डान्स नाही हो, दिवाळीत केला तेवढा बस झालं। आता काव्या म्हणते, आणि मुळातच ज्या माणसाला बाथरूम साफ करता येत नाही त्या माणसाबरोबर डान्स करण्यात कसलाही इंटरेस्ट मला नाही। आता पार्थ स्वारी असं म्हणतो। त्यानंतर काव्या म्हणते, तुमचे शब्द कसे गोल गोल फिरून येत आहेत, म्हणून तुम्हाला एकदाच गोल फिरवून घेतलं, आता कसं एकदम स्पष्टपणे बोला, आता मुद्द्यावर पटकन यायचं। आता पार्थ म्हणतो, काय आहे, आज संध्याकाळी ऑफिसला जाणार आहे आणि आज संध्याकाळी ऑफिसला पार्टी आहे, असं पुन्हा अडकळतच बोलत असतो। आता पार्थ बोलतच असतो। तेवढ्यातच काव्याच्या फोनची रिंग वाजते आणि तो फोन अनिशाचा असतो। आता काव्या पटकन यांना
बोलताच येत नाही असं म्हणत फोन बघते तर अनिशाचा फोन आलेला असतो. आता तिला नंतर बोलता येत नाही का असं म्हणून ती फोनच कट करते. आता फोन कट केल्यानंतर काव्या परत पार्थ पुढे येते आणि हा बोला काय बोलत होतात. त्यावेळेला पार्थ म्हणतो आज ऑफिसमध्ये पार्टी बायको असं म्हणतो. तेवढ्यातच पुन्हा काव्याच्या फोनची रिंग वाजते आणि तो फोन असतो अनिशाचा. आता काव्या पाहते तर अनिशाचा फोन असतो आणि ती म्हणते काय या अनिशाला थोडा सुद्धा चैन पडत नाही, सारखी फोन करते. त्यावेळेला पार्थ म्हणतो अहो उचला फोन, काहीतरी महत्वाचं असेल. त्यावेळेला काव्या फोन उचलते. आता काव्या अनिशाचा फोन उचलल्यानंतर अनिशा खूपच हिला ओरडत असणार म्हणून काव्या म्हणते अनिशा हे बघ आरडाओरडा अजिबात करू नकोस, सरळ बोल. अगं काय सांगते, संध्याकाळी ऑनलाईन क्लास आहे. आता काव्या म्हणते हे संध्याकाळी का क्लास ठेवतात मला एक कळतच नाही. आता काव्या म्हणते हो हो बरोबर आहे, म्हणजे आपल्या क्लासला आग लागल्यामुळे तिथे आता रिनोव्हेशन सुरू आहे ना, म्हणजे असं आहे त्यामुळे त्यांना ऑनलाईनच क्लास घ्यावे लागतील ना. हो हो तू काही काळजी करू नकोस, संध्याकाळी मी क्लास अटेंड करेन. आता अनिशाला माहिती दिल्याबद्दल थँक्यू असं काव्या म्हणते आणि फोन कट करते. ऑनलाईन क्लास असं हळूच म्हणत असते. आता हे सगळं पार्थ तिथे ऐकतच असतो. आता काव्या पार्थला परत म्हणते हा बोला आता काय बोलत होतात. त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही काहीच नाही. त्यावेळेला काव्या म्हणते अहो काहीतरी बोलत होताच की ऑफिस पार्टी बायको संध्याकाळ एवढे शब्द कळलेत मला. आता बोला काय बोलत होतात. पार्थ म्हणतो नाही नाही काही नाही. त्यावेळेला काव्या चिडूनच म्हणते अहो आत्ता तर ऑफिस पार्टी बायको असं काहीतरी सांगत होतात ना, सांगा आता. आता पार्थ म्हणतो आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि तिथे ठरलं आहे सगळ्यांनी आपल्यासोबत आपल्या बायकोला घेऊन यायचं आहे. आता काव्या हे ऐकून हसायलाच लागते आणि म्हणते अहो काय देशमुख भारत. आता हे ऐकून काव्या हसायलाच लागते आणि म्हणते काय देशमुख तुम्ही भारतातील 30 आर्किटेक्ट पैकी एक, मग एवढी छोटी गोष्ट तुम्ही अशी चकलीसारखी गोल गोल फिरवून का सांगता बरं. आता काव्या म्हणते जाऊया ना आपण मग. त्यावेळेला पार्थ काय असं म्हणतो आणि खुश होतो. आता काव्या म्हणते माझ्याकडे एक सिल्वर कलरचा वन पीस आहे तो मी घालते, चालेल का तुम्हाला. पार्थ म्हणतो हो हो चालेल. आता काव्या म्हणते तुम्ही काय घालणार. तेवढ्यातच पार्थ बोलणार एवढ्यात लक्षात येतं अहो तुमचा तर संध्याकाळी ऑनलाईन क्लास आहे ना. त्यावेळेला काव्या म्हणते हो आहे ना, पण क्लास थोडीच रात्रभर चालणार आहे, क्लास झाला की आपण जाऊया ना. आता पार्थ म्हणतो पार्टी लेट नाईट चालणार आहे पण तुमचं रिव्हिजन बुडेल ना. आता काव्या म्हणते अहो देशमुख रोजच रात्री मी रिव्हिजन करते ना, मला सुद्धा ब्रेकची गरज असते आणि तुम्ही म्हणत असाल ना तर आजच ब्रेक घेते मी. आता पार्थ म्हणतो सगळं काही कॉम्प्रोमाइज मी करू शकतो पण तुमचा अभ्यास नाही त्यामुळे नाही. आता काव्या म्हणते बरं ठीक आहे माझ्या ब्रेकचं राहू दे, पण तुम्ही कितीतरी दिवसांनी आज घराबाहेर पडत आहात ना. अहो तुमच्या माणसांमध्ये कितीतरी दिवसांनी बाहेर जाणार आहात, तुम्हाला खूप बरं वाटेल, चला आपण जाऊया. त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही नाही मी पार्टीला जाणार नाही आणि तुम्ही देखील जाणार नाही. आता काव्या म्हणते काय देशमुख बोलताय तुम्ही, म्हणजे मी तुमच्यासोबत पार्टीला येतो म्हणत आहे तरी ते तुम्हाला चालत नाही आणि मी घरी बसून अभ्यास करते तुम्ही जा असं म्हटले तरी सुद्धा चालत नाही. आता पार्थ म्हणतो हे बघा काव्या तुम्ही जे बोलत आहात ते एकदम बरोबर आहे पण अभ्यासाच्या बाबतीत कोणतीही हलगर्जीपणा नको, अभ्यासाच्या बाबतीत मी खूपच सिरियस आहे. आता पार्थ त्याच्या जुन्या आठवणी सांगायला सुरू करतो. तुम्हाला सांगायचं काव्या झालं तर माझी 12वी झाल्यानंतर बाबांनी पहिल्यांदा घरी कलर टीव्ही आणला होता. सगळ्या पवार गल्लीमध्ये फक्त आमच्यातच कलर टीव्ही होता आणि टीव्ही आणल्याबरोबर वर्ल्ड कपची क्रिकेटची मॅच होती आणि तुम्हाला पटणार नाही जोपर्यंत जीवाचे पेपर होत नाही तोपर्यंत मी कुणालाही टीव्हीला हात लावू दिला नव्हता. त्या वर्षी पहिल्यांदाच असं झालं की पार्थ देशमुखनी मॅच नाही पाहिली पण माझ्या भावाला अभ्यास करताना मी पाहिलं. त्यावर्षी वर्ल्ड कप तर नाही जिंकला पण ज्यावेळेला जीवाचं मार्क लिस्ट हातामध्ये आलं त्यावेळेला जिंकल्यासारखं फील आलं. मला तेच फिलिंग पुन्हा हवं आहे काव्या. मला तुम्हाला IASच्या परीक्षेत पास झालेलं पाहायचं आहे. मग तुमच्या प्रगतीमध्ये कोणते देखील अडथळे आले तरी ते दूर करण्यासाठी मी आहे. तुमच्या अभ्यासामध्ये ज्या गोष्टींचा अडथळा येईल त्या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडायला मी तयार आहे. तुमच्यासाठी मी अशा 1000 पार्ट्या सोडायला तयार आहे. लाल दिव्याच्या गाडीत बसायचं असेल ना तर लाल दिव्याच्या पाठीमागे धावून चालणार नाही. शेवटी मोहापेक्षा ध्येय कधीही मोठे असते. आता काव्या देखील मानेनेच हो हो असं म्हणते. आता पार्थ तेथीलच काव्याचा चष्मा उचलतो आणि तिला घालतो.
आणि तिचं पुस्तक उचलतो आणि तिच्या हातामध्ये देतो आणि तेथून निघून जातो. आता इकडे जीवा त्याच्या रूममध्ये व्यायाम करत असतो आणि तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि जीवा किती घाम तुम्हाला आला आहे असं म्हणते. आता जीवा म्हणतो हो बरेच दिवस झालं मी वर्कआउट केलं नाही ना म्हणून थोडं घाम येत आहे. आता जीवा व्यायामबाज करतो आणि तिथे सोफ्यावर खाली बसतो. आता नंदिनी कपाटातील रुमाल घेते आणि जीवाला घाम पुसण्यासाठी देते आणि म्हणते जीवा खरंच खूप खूप थँक्यू. त्यावेळेला जीवा म्हणतो का बरं. त्यावेळेला नंदिनी म्हणते तुम्ही जीवा खूपच माझ्यासाठी काही केलं आहे. तुम्ही माझं आनंद निवास परत मिळवून दिलत मला. पण मला एक गोष्ट अजूनही कळत नाही तुम्ही एवढं सगळं कसं काही केलं. आता जीवा म्हणतो कसं म्हणजे. त्यावेळी नंदिनी म्हणते अहो 10 करोड एवढे 10 करोड रुपये कुठून आणले तुम्ही. आता जीवा म्हणतो अरे काय सारखं सारखं त्याच विषयावर काय येत आहेस. आता जीवा अरे काय सारखं सारखं त्या विषयावर येत आहेस असं म्हणून तेथून उठून जातच असतो. तेवढ्यातच नंदिनी हाताला धरते आणि थांबवते आणि तोच हात घेते आणि तिच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा तुम्ही काय केलं आहे. नंदिनी म्हणते माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा तुम्ही खोटं तर बोलत नाहीये ना. त्यावेळेला जीवा पटकन हात काढतो आणि म्हणतो हा काय वेडीपणा आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते खरं खरं सांगा जीवा तुम्ही काय केलं आहे. मागच्या वेळेला सुद्धा मी तुम्हाला विचारलं होतं त्यावेळेला असाच विषय टाळला होता. आता नंदिनी एकसारखं तोच प्रश्न विचारत असते. तुम्हाला आज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं. मला खूप काळजी वाटत आहे. तुम्ही एवढ्या पैशाचं नेमकं काय केलं. आता जीवा थोडंसं खोटंच बोलायला सुरू करतो. खरं तर नंदिनी मी तुला सांगणारच नव्हतो पण तू खूपच फोर्स करत आहेस म्हणून तुला मी सांगतो. नंदिनी मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती तेथील 5 करोड रुपये आले आणि राहिलेल्या 5 करोडचं मी बँकेचं लोन केलं आहे. आता नंदिनी म्हणते काय तुम्ही 5 करोड रुपयांचं लोन घेतलं आहे. तुम्ही खरं सांगत आहात ना मला. त्यावेळेला जीवा म्हणतो अरे मी तुला खरं सांगत आहे तरी सुद्धा तू माझ्यावर डाऊट घेत आहेस. आता नंदिनी म्हणते 1 मिनिट बँकेकडून लोन घेताना आपल्याला काहीतरी गहाण ठेवावं लागतं. तुम्ही नेमकं काय गहाण ठेवलं आहे जीवा. आता जीवा स्वतःच्या मनातच म्हणतो एक खरं लपवण्यासाठी आणखीन किती खोटं बोलावं लागणार आहे मला. त्यावेळेला नंदिनी म्हणते अहो जीवा बोला ना तुम्ही काय गहाण ठेवलं आहे. आता जीवा म्हणतो बँकेच्या लोनसाठी शाहूवाडीची जमीन गहाण ठेवली आहे. आता हे ऐकून नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते काय जीवा तुम्ही असं का केलं. हे जर घरी कळालं तर काय होईल. त्यावेळेला जीवा म्हणतो अगं घरी कसं कळेल. अगं मी हे लोन 20 वर्षांसाठी केलं आहे. पुढचे 10 वर्ष मी भरपूर कष्ट करेन आणि हे लोन फेडून आणि प्रॉपर्टीचे कागदपत्र परत आणीन. आता हे ऐकून नंदिनी म्हणते फक्त तुम्ही लोन फेडणार नाही तर आपण दोघांनी मिळून फेडायचं आहे. यामधील निम्मी रक्कम मी तुम्हाला देईन. आता जीवा या गोष्टीला नाही म्हणत असतो. आता नंदिनी म्हणते नाही मी तुमचं अजिबात काही सुद्धा ऐकणार नाही. मी जसं म्हणते तसंच होणार. त्यावेळेला जीवा म्हणतो बरं ठीक आहे तुझं झालं का समाधान. आता नंदिनी म्हणते सॉरी जीवा मी तुमच्यावर संशय घेतला. म्हणजे पुन्हा मला असं वाटत होतं की तुम्ही अडचणीत याल की काय. मला तुमची काळजी वाटत होती म्हणूनच हे सगळं विचारलं. आता नंदिनी जीवा मी तुमच्यासाठी ज्यूस आणते असं म्हणून तेथून निघून जाते. आता इकडे पाठीमागे मात्र जीवा स्पष्ट खोटं बोललेला असतो हे त्याला स्वतःलाच माहीत असतं. आता रात्र झालेली असते आणि इकडे विक्रम आणि मानिनी बुद्धिबळ खेळत असतात. आता मानिनी म्हणत असते गेला तुमचा उंट गेला आणि तुमचा राजा धोक्यात आहे बरं का देशमुख. आता विक्रम म्हणतात हो ते दिसतच आहे मला. आता मानिनी तुला खरं सांगू का फुल फार्मात आहेस बरं का तू. आता मानिनी म्हणते काहीही काय बोलताय तुम्ही. त्यावेळेला विक्रम म्हणतात अरे काय धाडसाने त्या तुझ्या मैत्रिणीला चांगलंच सुनावलं आहेस तू. आता हा विषय काढून दोघेही हसायला लागतात. आता विक्रम म्हणतात अगं काय मानिनी आणि काय तो नवीन खलबत्ता. आतापर्यंत खलबत्त्यामध्ये धने मीठ खारी खोबरं बदाम चेचताना मी तुला पाहिलं होतं पण हा पेनड्रॉय चेचणारा खलबत्ता पहिल्यांदाच पाहिला आहे. आता विक्रम म्हणतात म्हणूनच मानिनी तू मला खूप आवडतेस. म्हणजे दुधातील पाणी आणि पाण्यातील दूध कसं राजहंसाला कळतं तसं तुलाही कळतं. आता मानिनी म्हणते असं म्हणताय तुम्ही पण मी सुद्धा मधी भरकटलेच होते ना. आता विक्रम म्हणतात अगं असू दे आणि आपण माणसं हो चुकणारच ना आणि आपल्या स्वभावामध्ये राग मोह मत्सर हे आहेच ना आणि असू दे झाल्या चुका तर होऊ देल ना कारण आपण त्यातूनच शिकत असतो. आता मानिनी म्हणते असो झालं गेलं गंगेला मिळालं.
आता सगळं व्यवस्थित सुरू आहे आणि दिवाळी सुद्धा खूपच आनंदात पार पडली. आता विक्रम हो असं म्हणत असतात. आता मानिनी म्हणते आता माझं मन एकदम शांत आहे. आता मानिनी म्हणते खरं सांगू का तुम्हाला, आता आपली मुलं आपल्या सुना आता खऱ्या अर्थाने सुखाने नांदू लागले आहेत असं मला वाटतंय. आता विक्रम म्हणतात आणि नांदत जरी नसलीत ना तरी सुद्धा त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यात, आपण दोघांनी अजिबात लुडबुड करायची नाही. आता विक्रम म्हणतात आपण म्हाताऱ्या आईबाबांनी आता रिटायर व्हायचं आणि बुद्धिबळ खेळतच म्हणतात आपल्या सेकंड हनीमूनचा प्लॅनिंग करायचं. आता मानिनी म्हणते काहीही बोलताय हो तुम्ही. त्यावेळेला विक्रम म्हणतात ए मानिनी चल ना जाऊया आपण कुठेतरी फिरायला युरोपला. आता मानिनी म्हणते मला कुठेही यायचं नाहीये तुमच्यासोबत. विक्रम म्हणतात अगं असं काय करते, चल ना जाऊया. त्यावेळेला मानिनी म्हणते बरं ठीक आहे आपण असं करूया, आपल्या नातवंडांची तोंड पाहिल्यानंतर आपण जाऊया फिरायला. तुम्ही कुठे म्हणताय तिकडे युरोप का काय. आता विक्रम म्हणतात मग झालं तर आपण गेलोच फिरायला, कारण आपली मुलं हे सगळं करायला खूप वेळ लावणार आहेत. आता विक्रम म्हणतात आणि तसंही अगदी छोटी छोटी बाळं घरामध्ये रांगत आहेत, पालती होत आहेत, ते पाहून तुझा पाय घराबाहेर निघणार आहे का. त्यावेळेला मानिनी म्हणते हो हे मात्र अगदी बरोबर बोललात. आता मानिनी म्हणते अगदी माझ्या मनातील कसं काय ओळखता हो देशमुख तुम्ही, पण तुम्हाला एवढं मात्र कळत नाही की आपला राजा जरा सेफ ठेवावा. आता मानिनी बुद्धिबळ खेळतच म्हणते आपल्या राजाला चेक आहे हे देखील पाहावं. आता माझ्या हातीने तुमच्या राजाला चेकमेट दिला आहे हे लक्षात घ्या. आता विक्रम डोक्यालाच हात लावत असे करतात आणि म्हणतात मुलांच्या सुखी संसाराची स्वप्न दाखवत चांगलाच खेळ खेळली आहेस तू. आता इकडे नंदिनी आणि जीवाच्या फोनवर एक मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज असतो त्यांच्या काउन्सिलरचा, म्हणजे त्यांच्या डिवोर्ससाठी, म्हणजे त्यांनी डिवोर्ससाठी फाईल केलेलं असतं ना, म्हणून त्या वकिलांनी तारखेसाठी मेसेज केलेला असतो. आता नंदिनी पुढे येते आणि जीवाला म्हणते काउन्सिलरचा मेसेज आहे. जीवा म्हणतो मला सुद्धा आला आहे. आता या दोघांना काउन्सिलर बरोबर बोलतानाचा सीन आठवतो, ज्यावेळेला ते वकील म्हणत असतात म्हणजे तुम्हाला दोघांना डिवोर्स हवा आहे. त्यावेळेला हे दोघे म्हणालेले असतात की हो. आता इकडे काव्या आणि पार्थला सुद्धा त्या वकिलांचा मेसेज आलेला असतो आणि त्या दोघांनी सुद्धा डिवोर्ससाठी फाईल केलेलं असतं. आता त्या दोघांना सुद्धा त्या वकील मॅडमचे बोलणे आठवत असतं की तुम्ही दोघे किती दिवस संसार सोबत करत आहात हे तुमच्या लक्षात आहे, मग तुम्हाला संसार का नको आहे. त्यावेळेला पार्थ काव्याकडे पाहतच म्हणालेला असतो मला माझ्या बायको बरोबर कोर्टाची नाही तर देवळाची पायरी चढायची होती, पण भक्ती आणि लग्न या दोन्ही गोष्टी मारून लुटून करता येत नाही. त्यामुळे आम्हा दोघांना डिवोर्स देऊन टाका. म्हणजे आम्हा दोघांना एकमेकांचा त्रास होणार नाही. आता हे काव्य आणि पार्थला आठवत असतं. ते दोघे ते आठवतच एकमेकांकडे पाहत असतात. आता या चौघांना देखील त्या वकिलांचे बोलणे आठवत असते की त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला डिवोर्स हवा असेल तर 6 महिने एकत्र राहावं लागेल. हे तुमच्या नात्यासाठी शेवटची संधी आहे असं समजा वाटल्यास. आता काव्य त्या मेसेजकडे पाहतच म्हणत असते काउन्सिलरचा मेसेज आहे, आता आपल्याला त्यांना भेटायला हवं. त्यावेळेला पार्थ म्हणतो आणि आपण त्यांना भेटून काय सांगणार आहोत. आता काव्या शांतच होते. आता पुढील भागामध्ये काव्या किचन मध्ये मानिनी बरोबर काम करत असते. आता तेव्हा पार्थ तिथे येतो आणि तिच्यावर चिडतो. तो म्हणतो तुम्ही अभ्यास सोडून इथे काय करत आहात. त्यावेळेला मानिनी म्हणते अरे तिचा ब्रेक आहे, थोडा वेळ तिला इथे थांबू दे. त्यावेळेला पार्थ ओरडूनच म्हणतो ब्रेक 5 मिनिटाचा असतो, जावा तुम्ही अभ्यास करा. आता इकडे जीवाने नंदिनीसाठी साडी सिलेक्ट केलेली असते आणि म्हणत असतो मी जर साड्यांच्या दुकानामध्ये कामाला लागलो ना तर एका दिवसांमध्ये साड्यांचं सिलेक्शन चांगलं करून सगळा माल एकाच दिवसात संपवून टाकी. आता जीवाची ही बडबड पाहून नंदिनी म्हणते अहो काय जीवा किती बोलताय, तुम्हाला दम नाही का लागत. त्यावेळेला जीवा म्हणतो हे देवा या जीवाची बडबड एकदाशी बंद कर. असं जीवा म्हणाल्यानंतर नंदिनी पटकन जीवाच्या तोंडावर हात ठेवते. आता पुढील भागामध्ये हे चौघे त्या वकिलांबरोबर काय बोलणार आहेत तेच आपण पाहणार आहोत. तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.